संतोष देशमुखांचे मारेकरी अद्यापही मोकाटच असल्याची जनभावना. शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण पुरवावं अशीही शरद पवारांची यातनं मागणी. पवारांनी पत्र लिहिलं म्हणजे गांभीर्य असेल. शरद पवारांनी सांभाळून राहायला सांगितलंय. जितेंद्र आव्हाडांची यावर प्रतिक्रिया. बीडमधील हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. बीड प्रकरणामध्ये लक्ष घालणार राज्यपालांचं सर्वपक्षीय नेत्यांना आश्वासन. तर धनंजय मुंडेच सगळ्यांचे बॉस. चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. संभाजीराजे छत्रपतींची मागणी. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे. पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर हे राजीनाम्याच्या मागणीवर ठाम. तर चौकशी आधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागताय? कुणावरही अन्याय होता कामा नये. भुजबळांची यावर प्रतिक्रिया. मनोज जरांगेंवर अंबाजोगाईमध्ये दखलपात्र गुन्हा दाखल. परळी आणि केज नंतर आता अंबाजोगाईमध्ये सुद्धा जरांगेंविरोधात गुन्हा. बीड हत्या प्रकरणात आता धनंजय मुंडेंवर आरोप केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल. नितीन बिक्कड यांनी सुरेश धस यांचे आरोप फेटाळले. वाल्मिक कराडला कधीही भेटलेलो नाही. 25 जूनला कामानिमित्त धनंजय मुंडेंना भेटलो. नितीन बिक्कड यांच्याकडून स्पष्टीकरण. महेश विघ्ने आणि मनोज वाघ अजून एसआयटीच्या तपास पथकामध्ये सहभागी नाहीत. तर बीड पोलीस दलातनं कार्यमुक्त न झाल्यामुळे एसआयटीमध्ये ते सहभागी झालेले नाहीत. दोन्ही अधिकारी कराडच्या जवळचे. विरोधकांचा आरोप. खासदार संजय राऊतांकडून आमदार संजय गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी. मतदारांना वेश्या म्हणणाऱ्या आमदारांचा एकनाथ शिंदेंनी राजीनामा घ्यावा. राऊतांची मागणी.